नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी कोणतीच रेसिपी दाखवणार नाही आहे। आज इथे मी मातीचं भांडं बाजारातून विकत आणले, ते कसं वापरायचं हे तुम्हाला मी दाखवते। त्यासाठी हा मी छोटासा व्हिडिओ केला आहे। अशा प्रकारे मी इथे टब भरून पाणी घेतले आणि त्यामध्ये हे मातीचं भांडं साधारणतः 24 तास तरी भिजवून ठेवणार आहे। भांडं पूर्णतः पाण्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला हे खोलगट टब किंवा एखादं भांडं घेऊन त्यामध्ये मातीचं भांडं ठेवायचं आहे। आता हे आपण असंच 24 तासासाठी ठेवून देऊयात। 24 तासानंतर हे भांडं मी पाण्यातून काढून घेतले आणि अशा प्रकारे एका स्वच्छ कापडाने आपण हे भांडं पुसून घेणार आहोत। इकडे मी मुद्दामच पांढऱ्या कलरचा रुमाल घेतला जेणेकरून तुम्हाला हे दिसावं की ह्याचा काळपटपणा आहे तो कशा प्रकारे निघतो। अशा प्रकारे आता आपण हे पूर्ण भांडं कोरडं करून घेऊयात आणि हे फॅन खाली किंवा उन्हामध्ये आपण हे पूर्णतः सुकवून घेऊयात। हे डबल भट्टीमध्ये घातलेलं मातीचं भांडं आहे, त्यामुळे त्याला थोडासा जास्त काळसर रंग झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात रुमालाला किती काळपटपणा आलेला आहे। आता हे मी भांडं आणि झाकण पूर्णतः कोरडं करून घेतले। आता आपण हे उन्हामध्ये थोड्या वेळासाठी ठेवून देऊयात। सुकवून घेतले मी थोड्या वेळासाठी। तुम्ही इथे बघू शकता एकदम भांडं पहिल्यासारखं एकदम ड्राय दिसते। आता आपण ह्याला आपलं जे कुकिंग ऑइल आहे ते लावून घेऊया। कोणतेही तेल जे तुम्ही जेवणासाठी वापरत असणार ते तेल आपण ह्याला लावून घेणार आहोत। लावण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करते, तुम्ही हाताने देखील लावू शकता किंवा कापसाच्या साहाय्याने देखील तुम्ही अशा प्रकारे हे तेल लावून घेऊ शकता। इथे मी टिश्यू पेपरचा वापर करून हे तेल पूर्णतः त्या भांड्याला सर्व बाजूने लावून घेते। हल्ली प्रत्येकाकडे एक तरी मातीचं भांडं असते, कारण प्रत्येकाला असं मातीच्या भांड्यामधलं जेवण कधीतरी जेवावं असं वाटते। परंतु मातीचे भांडं आपण रोज काही वापरू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये नेहमीच्या भांड्यांमध्ये जितका वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ कुकिंगसाठी लागतो। त्यामुळे अगदी कधीतरी आपण जर आपल्याला वाटलं की मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनवावं आणि आपल्याकडे वेळ देखील आहे, त्यावेळेस आपण मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनवून जेवू शकतो। आता झाकणाला मी पूर्णतः तेल लावून घेतले। आता आपण जे भांडं आहे त्याला देखील आतून बाहेरून दोन्ही बाजूनी व्यवस्थित तेल लावून घेऊया। तेल लावल्यानंतर थोडंसं ते लगेच शोषलं जाते, त्यामुळे मी पुन्हा त्याला लगेच डबल हात लावून घेतलाय। ह्या भांड्याला तेल लावून झाल्यानंतर आपण हे पुन्हा एकतर थोड्या वेळासाठी उन्हामध्ये ठेवू शकतो किंवा फॅन खाली देखील सुकवून घेऊ शकतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अजूनही ह्याचा काळपटपणा निघतोय। आता भांड्यांना पूर्णतः तेल लावून झालंय। आता आपण ही भांडी सेपरेट अशा प्लेटमध्ये ठेवून ती सुकवून घेणार आहोत। दोन्ही बाजूने आपल्याला ही सुकवून घ्यायची आहेत। आता हे भांडं आहे ते पूर्णतः ड्राय झाले। तुम्ही इथे बघू शकता आपण जे तेल लावलं होतं ते पूर्णतः ह्या भांड्याने शोषून घेतलंय। आता मी ह्यामध्ये आधी पूर्ण पाणी भरून घेते आणि ते गॅसवर गरम करून घेणार आहे। गॅस डायरेक्टली लावून आपल्याला हे भांडं ठेवायचं नाही। आधी ह्यामध्ये मी पाणी टाकते आणि नंतर ते आपण भांडं गॅसवर ठेवून पाणी गरम करून घेऊया, जेणेकरून त्यातला जो थोडासा काळपटपणा असेल तो देखील निघून जाईल। गॅसवर मातीचं भांडं ठेवताना कधी हाय फ्लेमवर ठेवू नका, ते लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवा आणि पाणी गरम करून झाल्यानंतर तुम्हाला हवी ती रेसिपी ह्यामध्ये बनवू शकता। पहिल्यांदा भाजी बनवताना ती तेलामध्ये पूर्णतः व्यवस्थित मसाला वगैरे लावून मिक्स करूनच घाला, डायरेक्टली फोडणी देऊ नका। आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।